हाय गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू मधुरिया टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या यूट्यूब चॅनलला मी मितेश आपले स्वागत करतो आहे. तर आज असंच आपण एका सुंदर किनारपट्टीवर पोचलेलो आहोत. ते म्हणजे भारताचे शेवट आहे. काल आपण कन्याकुमारीला होतो. आज आपण कन्याकुमारीपासून एक 380-400 किलोमीटर अंतरावर रामेश्वरी आज या गावी आपण पोचलेलो आहोत. रामेश्वरीमधला इतिहास खूप मोठा आहे, खूप छान आहे आणि याच्यासोबतच किनारपट्टी खूप छान आहे. ते आज आपण पाहणार आहोत. रामेश्वरमध्ये एक प्रसिद्ध असं एक भारतातील 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग हा रामेश्वरी इथं आहे आणि हिंदू धर्मातील एक जगप्रसिद्ध असलेलं असं एक तीर्थस्थान या ठिकाणी आज आपण पोचलेलो आहोत. असे मानले जाते की जेव्हा राम हे श्रीलंकेवर जात होते तेव्हाच ह्या रामेश्वरमध्ये त्यांनी एक शिवलिंग स्थापन केला होता आणि तोच शिवलिंग म्हणजे रामेश्वरचं मंदिर. त्याला यासोबतच जगप्रसिद्ध असलेले एक व्यक्तिमत्व सायंटिस्ट आणि त्यांचा आजही नाव ह्या भारतात आणि जगप्रसिद्ध असलेले असे सायंटिस्ट APJ अब्दुल कलाम यांचंही गाव हेच आहे आणि त्यांचंच घर आपण पाहायला जाणार आहोत. त्यांचं घर आता म्युझियममध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि ते आपण पाहणारच आहोत. यासोबतच रामेश्वरपासून एक 20 किलोमीटर अंतरावर अतिशय सुंदर असा एक 20-22 किलोमीटरचा रस्ता आहे. दोन्ही साईडने समुद्र आहेत आणि मिडल एकच रस्ता आहे. खूप सुंदर म्हणजे अतिसुंदर रस्ता हा. ज्यांच्याकडे बघायची दूरदृष्टी आहे की निसर्ग बघायची त्यांच्यासाठी खूप सुंदर असा रस्ता आहे. दोन्हीकडे समुद्र आहे, मध्ये एकच रस्ता आहे आणि लास्ट 20 किलोमीटर गेल्यानंतर एक स्तंभ आहे, अशोक स्तंभ. तो आपण चक्कर मारून येऊ शकतो असा अशोक स्तंभ आहे. तोही आपण पाहायला जाणारच आहोत. जेव्हा राम श्रीलंकेवर जात होते तेव्हा ज्या दगडांचा उपयोग केला होता जे की पाण्यावर तरंगतात असेच दगड काही सॅम्पल आहेत ते आपण पाहायला जाणारच आहोत. तर आजच्या दिवसाचा हा आपला असा शेड्यूल आहे. तर ह्याच व्हिडिओमधून तुम्ही खूप असे चांगले नजारे बघून घ्याल आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मधुरिया टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
आपण धनुषकोडीचे अतिशय सुंदर असे नजारे पाहून आपण निघालो होतो. ते तो निघाल्यापासून जवळपास एक 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर एक व्हाईट हाऊस आहे जे की भारत सरकारचं आहे. आणि याच्यासमोरच एक 100 मीटरच्या अंतरावर आपल्याला एक प्राचीन वास्तू असं पाहायला मिळते, जे की मला वाटतं इथले लोक मला असे काही सांगितले की हे पोर्तुगीज यांच्या काळातील हे चर्च आहे. हा तुम्ही माझ्या मागे बघताय हे पोर्तुगीज चर्च आहे, ओल्ड चर्च आहे. त्यांची इथे एक वस्ती होती, तिथे मेडिकल कॉलेज होतं, कॅन्टीन होतं. हे पोर्तुगीजांच्या काळातलं हे अतिशय सुंदर असं प्राचीन वस्तू आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रक्चर पण खूप छान आहे आणि खूप असं समुद्रकिनारे आहे. काही वर्षापूर्वी हे समुद्राच्या पाण्याने आणि ह्याच्याने त्याचे नष्ट होत आहे. याचीच काळजी आपलं भारत सरकार घेत आहे. तर अतिशय सुंदर असं प्राचीन वस्तू आपण हे जतन केलं पाहिजे असं यामध्ये मी आहे. जे प्राचीन वस्तू जे काही आहेत आपल्या भारत देशामध्ये हे आपण जतन केलं पाहिजे. याच प्राचीन वस्तू जतन करण्याला आपण खूप मोठं योगदान हे भारत सरकारला देऊ शकतो. असंच ही प्राचीन एक वस्तू आहे ते आपण जतन केलं पाहिजे, जेणेकरून आपला भारताचा इतिहास हा जगासमोर पोचेल. तर चला तर मग पोर्तुगीज यांच्या काळातील एक चर्च आपल्या डोळ्याने पाहूयात.